मुंबई पोर्ट्रस हमसे डरती है, पुलिस आगे करती है। मुंबई पोर्ट्रस डरती है, पुलिस आगे करती है। ससून डॉकवर पोलिसांची कारवाई सुरू झाली आहे। मुंबई पोलिसांनी स्पष्ट इशारा दिला आहे, जो कोणी मध्ये येईल त्याच्यावर कारवाई होईल। गोदाम खाली करण्याचे काम सुरू असून पोलीस संरक्षणात हालचाल सुरू आहे। अधिकाऱ्यांनी सांगितले की कामात अडथळा सहन केला जाणार नाही। संपूर्ण परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झालं आहे। ससून डॉक आणि मुंबईच्या इतिहासामधला हा काळा दिवस असणार आहे। आजचे ताबा घेणे कुठल्या आधारावर आले? तुम्ही आम्हाला नोटीस सर्व केली आहे का? नोटीस सर्व केली आहे तर दाखवा। मुंबई पोलीस बोलते तुम्ही कोर्टात जायचं होतं, कोर्टात हात हलवत जाऊ का? आम्ही पण बोलू, हा जुमला आहे। सभापतीमध्ये या बाबतीमध्ये त्या आमच्या गरीब मच्छीमार आहेत, ते काय त्या एवढं मोठं बुरदंड सचिन भाऊ देऊ शकणार नाही। म्हणून केंद्र सरकारच्या अधिकाऱ्यांशी मंत्र्यांशी बोलून आपण तो बुरदंड माफ करू शकतो किंवा त्याच्यात दुसरा काहीतरी तोडगा काढू शकतो। पण आपल्या सभापतीमध्ये आपल्या सभागृहाच्या माध्यमातून मग मच्छीमार बांधव कुठे आझाद मैदानमध्ये असतील कुठे, त्यांना मी विश्वास देतो की त्यांना अशा पद्धतीचा कुठलाही बुरदंड सहन न करून देता त्यांच्या बाबतीत आपलं हे राज्य सरकार पूर्ण पद्धतीने काळजी घेईल, त्यांना तिथेच ठेवलं जाईल आणि हा बुरदंड कसा त्याला माफ करता येईल किंवा त्याच्यामध्ये मार्ग कसा काढता येईल त्या बाबतीमध्ये आपण लक्ष घालू, एवढा विश्वास आपल्या माध्यमातून मच्छीमार बांधवांना देतो। स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं महाराष्ट्र बंधूमध्ये। मी आहे पूर्वा शिंदे आणि आज आपण आलो ससून डॉकमध्ये। ससून डॉकमध्ये कोळी बांधवांचा संताप सुरू आहे, कारण ही जी जागा आहे ती मुंबई पोर्ट्रसची आहे। कोर्टाने ही जागा मुंबई पोर्ट्रसला दिली आहे। ही पहिल्यापासून ही जी जागा होती ससून डॉकची ती मुंबई पोर्ट्रसची आहे, पण इकडे ससून डॉकवरती कोळी बांधव राहत होते, त्यांचा व्यवसाय करत होते। आणि तुम्हाला सांगू तर या ससून डॉकमध्ये इम्पोर्ट आणि एक्सपोर्ट फिशरीचा बिझनेस सुद्धा व्हायचा। इथे लाखो लोकांचं उत्पन्न या ससून डॉक मधूनच होत होतं। इकडचे जे आजूबाजूचे स्लम्स आहेत त्यांचा रोजगार सुद्धा या ससून डॉक मधून होत होता। पण आता तुम्हाला सांगू तर ही जी जागा आहे ती मुंबई पोर्ट्रसची आहे आणि आजची ती तारीख आहे 13 नोव्हेंबर, जिथे मुंबई पोर्ट्रस या जागेवरती आपला ताबा घेणार आहे। ह्या जो विषय आहे त्याचा आम्ही पूर्ण व्हिडिओ अगोदर बनवला आणि यूट्यूब चॅनलवरती पोस्ट सुद्धा केला आहे। तुम्हाला जर या विषयावरती पूर्ण विस्तारमध्ये जाणून घ्यायचं आहे तर नक्की आमच्या यूट्यूबवरती जाऊन हा व्हिडिओ बघा। तुम्हाला मी या थोडक्यात या विषयाबद्दल सांगते की ही जी जागा आहे ती मुंबई पोर्ट्रसची आहे। मुंबई पोर्ट्रसने ही जागा महाराष्ट्र फिशरी डेव्हलपमेंट अथॉरिटीला दिलेली आणि महाराष्ट्र फिशरी डेव्हलपमेंट अथॉरिटीने ही जागा टेनंट्सला दिलेली होती, इकडच्या कोळी बांधवांना दिलेली होती, कारण ह्या जागेचं थोडं व्हॅल्यू ॲडेड होण्यासाठी, इकडे थोडासा मच्छीमारांचा व्यवसाय होण्यासाठी ही जागा त्यांना दिलेली। टेनंट्स आजपर्यंत इथे राहत होते। टेनंट्सनी या जागेचं भाडं महाराष्ट्र फिशरी डेव्हलपमेंट अथॉरिटीला सुद्धा दिलं होतं, परंतु मुंबई पोर्ट्रस आता कोर्टामध्ये असं म्हणते की आम्हाला या जागेचं भाडं आजपर्यंत मिळालं नाहीये, तर मुंबई पोर्ट्रस ही जागा परत मागते। पण टेनंट्स म्हणतात की आम्ही दर महिन्याला या जागेचं भाडं देत आलो आहे महाराष्ट्र फिशरी डेव्हलपमेंटला। तुम्हाला सांगू तर हे मुंबई पोर्ट्रस ही सेंट्रल गव्हर्नमेंट आहे आणि महाराष्ट्र फिशरी डेव्हलपमेंट अथॉरिटी ही स्टेट गव्हर्नमेंट आहे। टेनंट स्टेट गव्हर्नमेंटला या जागेचं रेंट देत होते दर महिन्याला, पण मुंबई पोर्ट्रस म्हणते की आम्हाला रेंट भेटलं नाही आणि इकडे महाराष्ट्र फिशरी डेव्हलपमेंट अथॉरिटी असं म्हणते की आम्ही जे रेंट देतोय मुंबई पोर्ट्रसला तेवढं रेंट त्यांना पाहिजे नाही। तर हा जो पूर्ण विषय आहे इकडचा, आणि आता 13 नोव्हेंबरला आज मुंबई पोर्ट्रस या जागेवरती सील मारणार आहे आणि इकडच्या लोकांना इकडून बाहेर काढणार आहे। त्यामुळे कोळी बांधव संतापले आहेत। 70-80 वर्षापासून ससून डॉकमध्ये हे कोळी बांधव राहतात, आपला व्यवसाय करतात आणि इथे आज 13 नोव्हेंबरला मुंबई पोर्ट्रस ताबा घेणार आहे। तिकडची रियालिटी, तिकडची स्थिती काय आहे आणि ही लोक एवढ्या महिन्यापासून आंदोलन करत आहेत, पण यावर काहीच अजून सोल्युशन का नाही निघालंय ते आपण इकडचे टेनंट्स आहेत तिकडच्या ओनरशी आपण बोलणार आहे। तुमचं खूप खूप स्वागत आहे महाराष्ट्र बंधूमध्ये। काय रियालिटी आहे सध्या? आज मुंबई पोर्ट्रस ताबा घेणार आहे ससून डॉकमध्ये, आज खरंच तो ताबा घेऊ शकतात का? आज खऱ्या अर्थाने बघायला गेलं तर ससून डॉक आणि मुंबईच्या इतिहासामधला हा काळा दिवस असणार आहे। जर यदा कदाचित मुंबई पोर्ट्रस जी आता आपल्या समोर आलेलीच आहे पोलीस प्रोटेक्शन देऊन आणि गोडाऊनचा ताबा घेण्यात आला तर हा मोठा काळा दिवस साजरा करण्यात येणार आणि मुंबई पोर्ट्रसला आम्ही दिवाळी गिफ्ट नाही देणार, आम्ही मासे याच्या पुढे मच्छीमारांची जी मासे आहे त्यांच्या ऑफिसमध्ये जाऊन आम्ही टाकण्यात येणार आहे। कारण जर गोडाऊनच आमचं नसेल तर आमचं मच्छी कुठं सोडली जाणार आहे। आणि आपल्याला माहितीच आहे आज 13, 14, 15 तारखेचं यांनी प्रोटेक्शन मागितलं होतं, आज 13 तारखेला त्यांना प्रोटेक्शन दिलं
आम्ही आत्ताच नितेश राणे साहेबांशी चर्चा केली. त्यांनी सांगितलं मी पण शिपिंग मिनिस्टरशी बोलतो. आदरणीय स्पीकर राहुल नार्वेकर साहेबांशी चर्चा केली. त्यांनी प्रत्यक्ष इथं भेट घेतली. त्यांनी पण शिपिंग मिनिस्टरशी चर्चा केली. मुंबई पोर्ट ट्रस्ट चेअरमॅनशी चर्चा केली. डेप्युटी चेअरमॅनशी चर्चा केलेली आहे आणि त्यांनी आश्वासन दिलेलं आहे की मी ॲक्शन काय होऊन देणार नाही. पण यदाकदा आणि पुढच्या आठवड्यामध्ये ते मुख्यमंत्री महोदय आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांबरोबर मुंबई पोर्ट ट्रस्टचे चेअरमॅन आणि फिशरीज मिनिस्टर यांच्या समवेत ही बैठक लावणार आहे. तर सगळं हे त्यांनी आश्वासन दिलेलं आहे, होणार आहे. तर मुंबई पोर्ट ट्रस्टने 11-11.5 वर्ष झाली. मग आता अचानक ताबा घेण्यासाठी आले कशाला? अच्छा, ताबा घेण्या कुठल्या आधारावर आले? तुम्ही आम्हाला नोटीस सर्व केली आहे का? नोटीस सर्व केली आहे तर दाखवा. मुंबई पोलीस बोलते तुम्ही कोर्टात जायचं होतं. कोर्टात हात हलवत जाऊ का? काहीतरी डॉक्युमेंट पाहिजे ना, ऑन रेकॉर्ड. जसं तुमची भाषा असते ऑन रेकॉर्ड पाहिजे. मग आम्हाला काहीतरी द्यायला पाहिजे होतं की बाबा जागा खाली करण्यात यावी म्हणून. आणि मुंबई पोर्ट ट्रस्टने ही जागा दिलेली आहे महाराष्ट्र राज्याला. महाराष्ट्र राज्याने आम्हाला दिलेली आहे. मग सुप्रीम कोर्टाचा जरी आदेश आहे, मग यांनी जागा कुणाकडून ताब्यात घ्यायला पाहिजे? ज्यांना दिली म्हणजे महाराष्ट्र राज्याला. आज महाराष्ट्र राज्य सरकारचं MFDCचं एकही व्यक्ती इथं नाहीये. आम्हाला 10 वर्षासारखं आम्हाला रस्त्यावर सोडून दिलेलं. मग हात वर केलेला आहे तो 2014 पासून. MFDCने हा गोडाऊन जे आपण बघत आहे ते आज सुद्धा चालू ठेवलेलं आहे. मग त्यांनी 2014चं सुप्रीम कोर्टाचं पालन का नाही केलं? मला हे अजून एक विचारायचं की अधिवेशनामध्ये हा विषय उचलला गेला होता, तेव्हा सांगण्यात आलेलं होतं की मच्छीमारांना आम्ही इथून बाहेर काढणार नाही. मग आज हे का होतंय? आज ताबा का घेतात मुंबई पोर्ट ट्रस्ट? मी विचारलं, नितेश राणे साहेबांनी सांगितलं आम्ही मच्छीमारांसोबत हे डेव्हलपमेंट जे होतंय हे आम्ही तुमच्यासाठीच करत आहे. आणि जे काय नवीन उद्योग येणार किंवा मच्छीमारांच्या हितासाठीच येणार, तुम्ही काही काळजी करू नका. एक बाजूने आम्हाला आश्वासन देण्यात येते ते पॉझिटिव्ह आहेत. मग मुंबई पोर्ट ट्रस्ट हे का एवढं अग्रेसिव्ह होत आहे आणि नेगेटिव्ह का आहेत? मग माझं म्हणणं आहे, जर तुमचे पैसे महाराष्ट्र राज्याकडून येणं आहे तुम्ही त्यांच्याकडे जा ना, त्यांच्या ऑफिसमध्ये जा. आमच्यावर का टार्गेट करता? याचा अर्थ हे होतं की तुमचं काहीतरी वेस्टेड इंटरेस्ट आहे. मच्छीमारांना मुंबईमधून काढण्याचा हा मोठा कट दिसत आहे. तुम्हाला काय वाटतं की आता इलेक्शन येणार आहे म्हणून हे सगळं प्लॅनिंग प्लॉटिंग चालू आहे असं काही? बघा, आम्ही राजकारणी लोक नाहीत. आता ते असेल तर असेल, त्यांनी वाचवावं आणि मतदान घ्यावं. आमची या बैठकीची सुरुवातच तेव्हा राजपुरोहित साहेब होते आमदार. त्यांनी वचन दिलं होतं त्याप्रमाणे त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा पण होते, योगायोगाने आज पण आहे, त्यांनाही विषय माहिती आहे. आमचं म्हणणं काय आहे, सिंपल. जे नितीन गडकरी साहेब आणि खडसे साहेबांनी जो निर्णय घेतला होता त्याची तुम्ही अंमलबजावणी करणार आहे का नाही? आणि नाही करणार आहे रायटिंग मध्ये द्या. सोपं आहे ना. तुम्ही ऑन रेकॉर्ड बोलता तर तुम्ही पण आम्हाला रायटिंग मध्ये द्या ना. आणि जर रायटिंग मध्ये तुम्ही दिलं, आम्ही पण बोलू हा जुमला आहे.